उपवासाचे फराळ वाटप करून साजरी केली आषाढी एकादशी। हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते। वर्षभरातील ही एकादशी म्हणजे आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची असते। या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटले जाते। भगवान विष्णू या दिवशी 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात, म्हणून या मासाला चातुर्मासही म्हणतात। याच दिनाचे औचित्य साधून उई क्लब द्रोणागिरी आणि उई क्लब उरण यांच्या वतीने श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराज विरक्ताश्रम ट्रस्ट नागाव उरण येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या नामस्मरणांचे संकीर्तन, टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामघोषात अवघे गरजे पंढरपूर अशा स्वरूपाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलांपासून वृद्ध भक्तगणांना उरण उई क्लब आणि द्रोणागिरी उई क्लबकडून उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले। श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराज विरक्ताश्रम संस्थेचे प्रदीप पाटील अध्यक्ष, जनार्दन थळी उपाध्यक्ष, काका पाटील सरचिटणीस, आत्माराम थळी खजिनदार, संजीवनी म्हात्रे ट्रस्टी, भूपेंद्र घरत ट्रस्टी, दीपक थळी ट्रस्टी, मोरेश्वर थळी वसुली अधिकारी व जितेंद्र ठाकूर वसुली अधिकारी आदी पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या भाविकांची उत्तम व्यवस्था केली होती। दरवर्षी या संस्थेकडून आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय आणि सुंदररित्या साजरा केला जातो। उई क्लब द्रोणागिरीच्या उरणच्या अध्यक्षा सुरेखा भोईर, सचिव भावना भोईर, सारिका पाटील, नम्रता पाटील, मानसी सिंग आणि तृप्ती भोईर, तसेच उई क्लब उरणच्या अध्यक्षा निलिमा थळी, उपाध्यक्षा शिल्पा गाडे, सचिव सीमा घरत, खजिनदार स्नेहल म्हात्रे, डॉक्टर अनिता कोळी, डॉक्टर प्रीती गाडे, नयना ठाकूर, राजश्री रुईकर, अवनी सरवैया आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। द्रोणागिरी उई क्लब आणि उरण उई क्लबच्या कार्यक्रमात उपस्थित नसलेल्या सदस्यांनीही या कार्यक्रमासाठी अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतला होता, त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण।